नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। आज राज्याचे प्रशासन कुठे चालले आहे त्याचे अत्यंत उघडे नागडे चित्र दररोज वृत्तपत्रांमधून प्रकाशित होतोय। दररोज भ्रष्टाचाराच्या बातम्या समोर येत आहेत। काल परवाच वृत्तपत्रांनी विषय ताणून धरल्यानंतर विविध ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने अनधिकृत बीटी बियाणांचा साठा जप्त केलाय। तोपर्यंत कृषी विभाग झोपी गेला होता का असा प्रश्न उपस्थित होतोय। अनेक ठिकाणी धाब्याच्या नावाखाली अवैध देशी विदेशी दारूचे बार खुलेआम सुरू आहेत। त्याकडे एक्साइज खात्याचे लक्ष नाही। परवा अमरावती जिल्ह्याच्या एका तालुक्यात सहकार विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगे हात पकडले। अर्थात हे धंदे देवाणघेवाणीतून राजरोसपणे सुरू आहेत। हे नव्याने सांगण्याची गरज नाही। वाळूच्या प्रत्येक ट्रकवाल्याला पोलिसांनी 50 ते 60 हजार रुपये द्यावे लागतात। वाळूची जादूगिरी तर सर्वांनाच ठाऊक आहे। वाळू, गौण खनिज हा रेव्हेन्यू वाल्यांचा, पोलीस, आरटीओंचा संपन्नतेचा सर्वात मोठा स्रोत आहे। झेडपी, मनपा, रेव्हेन्यू, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी व सर्वच खात्यातील अधिकाऱ्यांच्या खुल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज महाराष्ट्रात उघड होत आहेत। पुढाऱ्यांनी ही खाणे सुरू केल्याने त्यांचा वचक संपलाय। पुढारीच खातो म्हटल्यावर ज्याच्या हातात चाव्या ते अधिकारी त्यापेक्षा अधिक खातात। एका जिल्ह्याच्या कलेक्टरचा साधा पीए 2% मागतो अशी बातमी देखील कानी येते। अँटी करप्शन मध्ये पकडलेल्याला कायमस्वरूपी घरी पाठवा अशी जनभावना असताना शासन उरफाटे चालते। अशा आरोपी अधिकाऱ्यांचे पूर्वी 6 महिने असणारे निलंबन सरकारने अलीकडे 3 महिन्यांचे करून टाकले आहे। म्हणजे 6 महिन्यांनी पुन्हा खुर्चीवर येऊन बसणारा लाचखोर आता 3च महिन्यात पुन्हा खुर्चीवर येऊन बसणार आहे। एकंदरीत सध्या सर्वच खात्यात भ्रष्टांच्या मांदियाडीची चलती आहे। सामान्य माणूस मात्र पिडला जातोय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।